गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो का सगळ्यांना? येस मॅम. येस. ओके. बघा आता आपलं प्रॅक्टिकल आहे 6 नंबरचं. त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करते. विजिबल आहे का सांगा? आहे तुमचं? रेंजचा इश्यू असू शकतो. तर बघा फर्स्ट तुम्हाला काय करायचंय, जे दिलेलं आहे म्हणजे 6 नंबरचं प्रॅक्टिकल आहे आपलं. काय आहे, फुल ॲडर आणि फुल ॲडर आणि फुल सबस्ट्रॅक्टर आहे. त्याच्या आधी बघितलेलं होतं आपण हाफ ॲडर आणि हाफ सबस्ट्रॅक्टर बघितलं होतं. 5th नंबरचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला हे स्क्रीन मी प्रेझेंट करते. विजिबल आहे का सांगा? तर हे तुम्ही मॅन्युअल सगळ्यांनी हे काढलं असेल, प्रिंट आउट काढली असेल याची. ज्यांनी काढली नाही त्यांनी नोटबुक मध्ये ते राईट डाऊन करून घ्या. पण एक्सपेरिमेंट हे तुम्हाला लिहायचे आहे. आता बघा ह्याच्यामधलं कोणते नंबर्स आहे, आपलं 6 नंबरचं प्रॅक्टिकल आहे. तर बघा प्रॅक्टिकल आपलं असं आहे, इथं दिसते का तुम्हाला स्क्रीन वरती? हा, प्रॅक्टिकल नंबर 6 डिझाईन फुल ॲडर आणि फुल सबस्ट्रॅक्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे फुल ॲडर आणि फुल सबस्ट्रॅक्टर काय असते. तर बघा फुल ॲडर म्हणजे काय, ज्याला इनपुट हे 3 असतात. म्हणजे 3 कोणते कोणते? ए ॲज अ इनपुट, बी ॲज अ इनपुट आणि थर्ड इज अ कॅरी इन, म्हणजे प्रिव्हियस कॅरी. जे प्रिव्हियस आहे, प्रिव्हियस आपण जे ऍडिशन केले त्याचा आपल्याला जे आलेली कॅरी ॲज अ इनपुट्स म्हणून आपण सेकंड कॉलमला देतो. त्याला काय म्हणतो आपण, सिम्पली जो रिझल्ट आलेला असतो त्याला फुल ॲडर असं म्हणतो. एक्झा आहे तर बघा तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये सिम्पल कॉम्बिनेशन सर्किट आहे, जे की आपलं फुल ॲडर आहे. फुल ॲडर मध्ये तुम्हाला ॲज अ 3 इनपुट्स आहेत, ए, बी अँड सी. ए, बी, सी हे 3 इनपुट्स आहेत. सम आणि कॅरी हे आपले आउटपुट्स आहेत. म्हणजे 3 इनपुट्स आणि 2 आउटपुट्स असेल त्या डायग्रामला काय म्हणायचं आपण, सिम्पली फुल ॲडर असं म्हणतो. बघा फुल ॲडर हे जे आहे ते काय आहे, तर आपण जे हाफ ॲडर यूज करतो, म्हणजे हाफ ॲडर यूज केल्यानंतर त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते ओव्हरकम करण्यासाठी आपण काय यूज करतो, फुल ॲडर यूज करतो. Full adder is a combinational circuit or a combinational logic circuit. It is used in a perform addition of a 3 inputs bits. म्हणजे 3 इनपुट बिट्स काय करते ते ऍडिशन करतो. तर बघा फुल ॲडर हा डिफिकल्ट आहे टू इम्प्लिमेंट दॅन हाफ ॲडर. हाफ ॲडर हा डिफिकल्ट का नाही, कारण फक्त ओनली 2 इनपुट्स असतात. आणि हा फुल ॲडर मध्ये कसं असतं, तर 3 इनपुट्स असतात, जे की प्रिव्हियस जो आलेला कॅरी आहे तो ऍज इट इज पुढं पास केला जातो, आणि तो पास केलेला जो हे आहे कॅरी, तो काय केला जातो, त्याच्यामध्ये ऍडिशन केली जाते. द डिफरन्स बिटवीन हाफ ॲडर अँड फुल ॲडर इज दॅट द फुल ॲडर हॅज अ 3 इनपुट्स आणि हाफ ॲडर हॅज अ ओनली 2 इनपुट्स. आणि आउटपुट मध्ये काही चेंज नाही. आउटपुट हे दोनच देतात. आउटपुट प्रोड्यूस इन 2 इज अ सम अँड कॅरी. हे सेमच आहे, फक्त इनपुट चेंज आहे म्हणून त्याच्यामध्ये डिफरन्स दिसतोय. हाफ ॲडर मध्ये काय केलं जातं, 2 इनपुट्स दिले जातात, आणि फुल ॲडर मध्ये हे 3 इनपुट्स दिले जातात. 3 इनपुट्स काय असतात, तिसरे इनपुट हे प्रिव्हियस कॅरी असते, जे की आपण त्याला दिलेली असते. समजते? फक्त थेरॉटिकली पार्ट बघा, कळालं का तुम्हाला हे? येस मॅम. ओके. बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे, फुल सबस्ट्रॅक्टर. तो पण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे, कारण आपण थर्ड चॅप्टर बघितलेला आहे. तर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट त्याचं काय असं असतं, नंबर ऑफ इनपुट्स असतात आणि नंबर ऑफ आउटपुट असतात. फुल सबस्ट्रॅक्टर काय आहे, द सबस्ट्रॅक्टर ऑफ 2 बीट्स, वन इज muniended and other is a subtracted. In the full subtractor, one is borrowed by the previous adjacent lower muniend. म्हणजे काय करायचं तुम्हाला थोडक्यात, जे सी इन -1 आहे, जे कॅरी म्हणजे कॅरी म्हणा किंवा तुम्ही डिफरन्स म्हणा,
जो डिफरन्स आपण तयार झाला आहे म्हणजे डिफरन्स आलेला आउटपुट आहे आपलं सम सारखं आणि जी बॉरो तयार झालेली आहे ती बॉरो ऍज इट इज आपण प्रिव्हियस जी बॉरो आहे ती ऍज अ सी इन -1 सुद्धा देऊ शकतो किंवा बॉरो इन असं सुद्धा त्याने तुम्ही म्हणू शकता. हे सिंपल आहे. जसं आपण ऍडिशनचं बघितलं 3 इनपुट आहेत तसं सेम 3 इनपुट्स आहेत आणि जे इनपुट्स असेल त्याच्या प्रिव्हियस म्हणजे सी इन -1 त्याच्या प्रिव्हियस जो बॉरो आलेला आहे तो बॉरो काय करायचा ऍज अ इनपुट म्हणून अप्लाय करायचा आणि ते आपल्याला फायनल आउटपुट काय मिळते बॉरो आणि डिफरन्स. समजते. ही त्याची आपली काय आहे प्रॅक्टिकली सेटअप डायग्राम काय आहे तर बघा फर्स्ट ए बी बी सी आणि ए सी हे दोन काय केलेले आहे सिम्पली ऍडिंग केलेले आहेत आणि ते ऑरिंग विथ हे केलेलं आहे म्हणजे कॅरीचे इक्वेशन आहे ए बी प्लस ए सी प्लस बी सी. आता हे कशावरून काढलं तर बघा आपल्याला हे वेट फॉर 1 मिनिट. ओके तर बघा इथे आपण हाफ ऍडर बघितला होता त्याच्यामध्ये फुल ऍडर आहे त्याची थेअरी बी तुम्हाला तिथे कळेलच. बघा थेअरी आहे इथं बघितलं होतं लास्ट टाइम आपण कसं बघितलं होतं हाफ ऍडर वरून आपण ट्रुथ टेबल केला होता. ट्रुथ टेबल वरून काय केलं होतं के मॅपिंग केलं होतं. आता बघा तिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आहे हाफ ऍडर. ओके हाफ ऍडर कशाला म्हणतो ए आणि बी ऍज अ इनपुट आणि सम आणि कॅरी ऍज अ आउटपुट. आता इथे बघा तुम्हाला काय केलंय 0 0 0 1 1 0 1 1 हे दोन्ही दिले असताना सम काय येते 0 1 1 0. आता याच ट्रुथ टेबल काढायचे आपल्याला. ओके तर बघा इथे व्हेरिएबल्स किती आहेत 2 व्हेरिएबल्स आहेत बरोबर. 2 व्हेरिएबल्स आहेत म्हणून मी काय केलंय सिम्पली 1 2 3 4 म्हणजे 2 मीन्स 4 स्क्वेअर्स घेतलेले आहेत ऍज अ के मॅपिंग करण्यासाठी. मग ए आणि बी काय केलं एकदा 0 बी असेल आणि 1 असेल तसंच ए 0 असेल 1 असेल. मग बघा 0 0 ला काय येतं 0 0 असेल तर सम 0 0 1 असेल 0 1 असेल तर 1 1 0 असेल तर 1 आणि 1 1 असेल तर 1. आता आपण काय केलंय हे जिथे 1 आहे म्हणजे हे जे इक्वेशन आहे असं कन्सिडर केलं की एसओपी फॉर्मॅट मध्ये आहे कारण ह्याच्यामध्ये एक्सॉरिंग वगैरे म्हणजे जिथं 1 येते त्यावेळेस आपल्याला आउटपुटला 1 येते. म्हणून मी काय केलं ह्याचं एक ग्रुपिंग केलं आणि ह्याचं एक ग्रुपिंग केलं. ग्रुपिंग केल्यानंतर बघा तुम्हाला कळतंय का हे काय आहे ह्याचं इक्वेशन काय येणार ए बार इंटू बी बरोबर का. बघा गौरी कळतंय का ए बार इंटू बी तसंच सिमिलरली प्लस ए बार ए इंटू बी बार. समजतंय. हे 1 घेतले एकदा हे 1 घेतले मग काय येणार ए इंटू बी बार इज प्लस म्हणजेच काय येणार एक्सॉरिंग बी चं आपल्याला इक्वेशन मिळालं. सिमिलर वे द ट्रुथ टेबल अँड के मॅपिंग सिम्प्लिफिकेशन अँड लॉजिक डायग्राम फॉर कॅरी इज शोन इन बिलो. आता इथे बघा सेम आहे ए बी आहे आणि कॅरी आपण दिलेला आहे. 0 0 असताना कॅरी 0 0 1 असताना 0 1 0 असताना 0 1 1 असेल तेव्हा कॅरी मस्ट बी 1. मग सिमिलरली ए आणि बी एकदा 0 असताना आणि 1 असताना त्याच अकॉर्डिंगली ए हा 0 आहे आणि 1 असताना काय करणार मग आपण 0 0 असेल तर 0 0 1 असेल तर 0 1 0 असेल तर 1 1 1 आहे म्हणून 1 म्हणजे आउटपुट विल बी 1. 1 चे इक्वेशन काय येणार मग सांगा ए बी बरोबर. मग कॅरी काय आला ए इंटू बी आणि ह्याच इक्वेशन वरून आपण काय केलंय सिम्पली हे डायग्राम ड्रॉ केलेलं आहे. कळतंय. म्हणजे आपण युजिंग अ के मॅपिंग हे आपण सर्किट डायग्राम्स ड्रॉ केलेले आहेत लॉजिक डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. सम कधी येतं जेव्हा ए एक्सॉरिंग बी केल्यानंतर आणि कॅरी कधी येतो ए अँड बी केल्यानंतर. समजतंय. येस मॅम. ओके इथं समजलंय. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे नो मॅम. ओके कॅन आय गो टू नेक्स्ट. नो मॅम. येस.
आता बघा हे ते काय आहे, फुल ऍडर. फुल ऍडर मग असे सांगितल्याप्रमाणे काय आहे, तर सिम्पली कॅरी इन म्हणजे जो कॅरी जनरेट झालेला आहे तो काय करायचा, पुढे द्यायचा. ऍज ए बी आणि सी इन हे काय आहेत, ऍज अ इनपुट्स आहेत. तर बघा नेक्स्ट काय येणार, ए बी सी आणि फुल ऍडर आहे, त्याचे आउटपुट आहे सम आणि कॅरी आउट. कॅरी इन नाही लिहिलं तर कॅरी आउट लिहिलं का, तर फायनल कॅरी जो निघतो तो आपला फायनल कॅरी आउट येतो. तर बघा 0 0 0 बघा 3 इनपुट्स आहेत म्हणल्यानंतर कॉम्बिनेशन किती येणार, 2⁻³ मीन्स 8. 8 येणार. दॅट्स वाय 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 अँड 1 1 1. मीन्स काय केले मी, सिम्पली जे आहे तेच ऍज इट इज आपण कॉम्बिनेशन हे केलेले आहेत. बघा तिन्ही 0 असतील, 0 + 0 सम 0 कॅरी 0 0 + 0 सम 0. म्हणजे आपण काय करणार आहे इथे, कॅरी प्रिव्हियस कॅरी जी आहे ती ऍज इट इज आपण याच्यामध्ये फिल करणार. म्हणून सम काय येतो, 0 कॅरी 0. सिमिलरली 0 + 0 + 1 म्हणजे सम 1 कॅरी 0. अकॉर्डिंगली 0 + 1 + 0 सम 1 कॅरी 0. 0 + 1 + 1 म्हणजेच कॅरी सम 0 कॅरी 1. Accordingly 1 0 0 means sum 1 carry 0. 1 0 1 sum 0 carry 1. 1 1 0 sum 1 sum 0 carry 1. 1 1 1 sum 1 आणि carry must be 1 म्हणजे कॅरी आउट काय आलं, 1 आलं. आता ह्याच्याच अकॉर्डिंगली आपण काय करायचं, के मॅपिंग यूज करायचं. बघा के मॅपिंग यूज करत असताना बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत म्हणजे 2⁻³ मीन्स 8. म्हणून काय केलं मी, सिम्पली 8 च केलेलं आहे. ए बी सी इन म्हणजे 0 0 0 0 1 0 1 1 0 1 0. मग ह्याला काय करायचं बघा, आता ह्याचं हे सेपरेट आउटच करायचं सगळे. ओके, म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचंय, जेव्हा आपण हे 1 1 केले, ओके, हे ग्रुपिंग होते का बघा बरं. हे 0 आहे ऍडजसेंटला 0, इकडे आहे 0, याच्या ह्याला राईट मोस्टला पण 0 आहे, टॉप मोस्टला 0 आहे. म्हणजे हा सेपरेट सेपरेट होणार. ओके, मग काय होणार सांगा, कसं येणार, टेल मी. यस टेल मी. A bar, B bar, C. ओके, ए बार बी बार सी, A, B, C. ए A, बी B, सी C. बार, B bar, C bar. ए बार बी बार सी किती वेळा 1 आले, 1 2 3 4 वेळा 1 आले. मग ते अकॉर्डिंगली तसं लिहिलं आपण इथं. आता काय येणार, लास्ट वन ए बी सी इन आलं. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं आपण, सिम्पली जसं सिम्प्लिफाय केलं तसं सिम्प्लिफाय करा. काही कॉमन पार्ट निघतोय का बघा आणि आपण सिम्पली करायचं. बघा आता तुम्हाला दाखवते मी, जस्ट वेट मिनिट. सांगा मला, चला इक्वेशन काय आहे. फर्स्ट येणार ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी बार प्लस ए बी bar, बार C bar. प्लस ए बी बार प्लस ए बी सी. बघा तुम्हाला ते स्क्रीन मध्ये दिसतंय. तर बघा मी काय केलंय, ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी बार प्लस ए बी बार सी प्लस ए बी सी. आता याच्यामधून काही कॉमन टर्म निघतात का बघा, या दोन्हींमधून काय निघते कॉमन, ए बार. ओके, ए बार फक्त निघते. मग बी बार प्लस बी, थांबा एकच मिनिट, हे आणि हे कॉमन काय निघते, हे आणि हे A bar. ए बार निघते. मग काय येणार, ए बार प्लस इंटू बी बार प्लस बी तसं सी प्लस सी बार. हे झालं एक.
त्यानंतर काय येणार प्लस ह्या दोन्ही मधून कॉमन काय निघतंय ए इंटू काय येणार बी मॅम ते बार ए बार आणि बी बार प्लस बी आहे ना त्याच्या पुढचं लिहिलेलं नाही दिसत आहे. ओके एकच मिनिट. आता दिसते का बघा मी काय केलंय इथे इक्वेशन दिलंय कॅरीचे इक्वेशन आहे. कॅरीचे इक्वेशन काय आहे आता दिसते का बघा 0 0 0 1 नाही दिसत आहे मॅम. बघा मॅम दिसतंय ग्रीन आता. दिसते आता. आता दिसत हा दिसत मी काय केलंय कॅरीला 0 0 1 0 1 1 1 ओके. तर मी काय केलंय फर्स्ट बघा आता त्याचं आपण के मॅपिंग काढतोय. ए बी आणि सी इन आहे 0 0 मॅम स्क्रीन ब्लर दिसते. एकच मिनिट. आता दिसतंय का बघा. आता मी काय इथं 0 0 1 2 3 0 0 0 1 बघा. त्यानंतर काय केलंय मी लास्ट वन काय येणार नंतर काय येणार 0 1 1 1 मीन्स 4 ला 0 1 1 1 हे कळतंय. त्यानंतर काय असं केलंय सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येणार सांगा मला. आउटपुट का दिसत नाहीये. मॅम ब्लर दिसते स्क्रीन. ब्लर दिसते मॅम. ब्लरच दिसते का ठीक आहे. बरं बघा मग ए बार बी बार सी इन म्हणजे काय येते फर्स्ट येते फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर काय येते 1 2 3 4 येते. मग लास्ट वन काय येणार ए बार बी सीन बार म्हणजे हे आलं. त्यानंतर काय येणार ए बी बार सीन बार. कॅरीन म्हणजे आउटपुट इनपुट धरलं का. स्क्रीनच दिसत नाही. स्क्रीन मी प्रेझेंट केली की इथं दिसते का बघा. येस मॅम दिसते. यस बाय सी दिसते मॅम आता. दिसते की स्क्रीन मध्ये. यस काय विचारता तुम्ही. आणि ते कॅरी म्हणजे ते इनपुटच धरलंय का. जिथे हो का इथे सम आहे समचे तिथे वन आहे. ज्या ज्या टर्म्सला वन आलेला आहे ते ऍज अ आपलं ते के मॅपिंग असं कन्सिडर करून ते केलेलं आहे. नो मॅम ते कॅरी आहे ना ते इनपुटच धरलंय का. हा इनपुटच आहे ते कॅरी इन म्हणजे इनपुट आहे जे प्रिव्हियस आपण आलेलं जी कॅरी आहे ती तिथं देतोय ऍज अ इनपुट म्हणून आपण कॅरी इन लिहिले तिथं. समजतंय. मॅम कॅरीचं पण के मॅपिंग करायचं का. हा कॅरीचं पण के मॅपिंग करायचं. खाली बघा कॅरीचे के मॅपिंग येते 0 0 1 0 0 1 1 1 म्हणजेच काय येतं सी आउट येते म्हणजेच ए बी प्लस एसी इन प्लस एसी इन म्हणजेच काय करायचंय ए बी एसी आणि बीसी असं ह्याचं काय करायचंय. हो का इथे दिसतंय तुम्हाला ए प्लस बी इंटू एंडिंग केलंय बी आणि सी चं परत एंडिंग केलंय म्हणजे सी इन आणि ए एक्सॉरिंग बी चं एंडिंग केलंय तसंच ते सगळं ऑरिंगला दिलंय. ओके ते फक्त इक्वेशन अकॉर्डिंगली आपण जे इक्वेशन काढलेलं आहे त्याच्यावरून ते काढलं आहे. हे जे इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण फक्त सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. आता बघा हे सिम्युलेशन बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं येते. मॅम मग लॉजिक डायग्राम ही समची पण काढायची आणि कॅरीची पण काढायची का. हा सेम समची पण काढायची आणि कॅरीची पण काढायची युझिंग अ के मॅप.
ओके मॅम. बघा सिम्युलेशन मध्ये काय करायचंय, सिम्युलेशन दिसतंय त्याच्यामध्ये फुल ऍडर आपला पार्ट चालू झालेला आहे. तर बघा फुल ऍडर मध्ये काय करणार आहे आपण, जशी डायग्राम दिलेली आहे तशीच आहे, फक्त त्याला काय करायचं सिम्युलेशन मध्ये जायचं आणि हा ऍडर फुल ऍडर आहे त्याच्यावर क्लिक करायचं. फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट सिम्युलेशन आणि सेकंड हाफ सिम्युलेशन. ऑर्डरचं पण दाखवलं. ओके ठीक आहे, थांबा मग. हा मॅम हाफ ऑर्डर. आता हा पॅडरचं कसं आहे इनपुट सांगा मला. आपण पहिल्यांदा पॉवर सप्लाय ऑन करायचं, बरोबर का. एकच सेकंड. म्यूट झालं का, ठीक आहे. बघा आता इथे मी काय केलंय, फर्स्ट जे एक्सपेरिमेंट दिलेलं आहे त्याचं पॉवर सप्लाय ऑन करते मी, एसीचा दोन्हीचा ऑन केला. त्यानंतर काय केलंय, बोथ आर 0-0, म्हणजे समजा कन्सिडर करा तुमचे इनपुट्स हे 0-0 असतील तर आपल्याला आउटपुट काय मिळतं, A0 B0 असेल तर काय मिळतं, सम 0 कॅरी 0, म्हणजे 0-0. मग इथे ऍड म्हणायचं आणि सिम्पली ते ऍड होतंय. त्यानंतर बघा सम इनपुट A असेल 0 आणि B असेल 1, तर आपल्याला काय येतं बघा, इथे ब्लिंक झालेलं आहे सम 1 कॅरी 0, मग हे ऍड करायचं. त्यानंतर बघा A जे आहे, A हे 1 असेल आणि B ही 0 असेल तर त्यावेळेस पण सम 1 कॅरी 0, हे झालं हा पॅडरचं. आणि बोथ आर 1-1 देन सम 0 कॅरी 1. समजले हे आपलं सिम्पली सिम्युलेशन आहे हा पॅडरचं. कळालं? येस मॅम. येस मॅम. हे करेक्ट येते का बघण्यासाठी असं करायचं. बघा आता हा ऍडरची सर्किट डायग्राम वर क्लिक करायची, अशी सर्किट डायग्राम येते. A XOR B म्हणजे सम आणि A and B म्हणजे कॅरी. मग इथे बघा तुम्ही 0 केलं पुटअप आणि खाली पण 0 पुट केलं तर काय येतं सांगा मला. सम काय येतो, कॅरी 0 कॅरी 1 येतं. मग काय यायला पाहिजे कॅरी हे चेक 0. करूया, बरोबर आहे? कॅरी 0. मॅम कॅरी 0 ना. हा, दोन्ही बोथ आर 0s. तर मग काय येणार, चेक करूया बरोबर येते का. बघा बरोबर आलं. आणि जर समजा मी कन्सिडर केलं इथं 1 आलं, ओके, तर मग काय यायला पाहिजे, आउटपुट रॉंग यायला पाहिजे, बरोबर. मग इथं काय म्हणते, इनकरेक्ट म्हणते. कळतंय, म्हणजे ते तुम्हाला कळेल पण हे काय आहे, हे ऍज अ व्हेरिफिकेशन ऑफ ट्रुथ टेबल ऑफ हा पॅडर आहे. व्हेरिफिकेशन करू शकता तुम्ही ट्रुथ टेबलचं ते बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी हे दुसरं सिम्युलेशन आहे. फर्स्ट सिम्युलेशन मध्ये तुम्ही काय करायचं, डिरेक्टली जे आलेलं आहे आउटपुट ते तुम्हाला ब्लिंकिंग मध्ये तुम्हाला ते कळून जाईल कसं असतं. कळालं हे झालं हा पॅडरचं. फुल ऍडर सिम्युलेशन बघा. फुल ऍडरच्या सिम्युलेशन मध्ये तुम्हाला 3 आयसीज दिसत आहेत, 7486, 7408 आणि 7432, म्हणजे एक्सॉर अँड आणि ऑर गेट आहे. मग त्याच्या अकॉर्डिंगली कसे बघा, हे सिम्पली काय करते मी, स्विच ऑन करते, म्हणजे सप्लाय सगळ्या तिन्ही आयसी ना मी ऑन करते. फर्स्ट आपलं काय आहे 0-0-0, म्हणजे तिन्ही पण 0-0 असेल तर आपल्याला आउटपुट काय मिळतं, सम आउट सम 0 आणि कॅरी हे 0 मिळतो. म्हणजे हे ऍड केलं सिम्पली. त्यानंतर 0-0-1 केलं, 0-0-1 केल्यानंतर काय येते, सम 1 कॅरी 0. तसं सिमिलरली 0-1-0 म्हणजे 2 ला काय येणार, सम 1 कॅरी 0. त्यानंतर 0-1-1 ह्याला काय येणार, सम 0 कॅरी 1. 0 कॅरी 1. सिम्पली ऍड करायचं. त्यानंतर बघा आपण हे A1 केलं आणि B आणि C 0-0 केलं तर काय येणार, सम 1 कॅरी 0. सिंपल आहे. आणि त्याच्यानंतर A1 B0 आणि C1 केलं, C1 केलं तर काय येत आहे, 0 कॅरी 1. 0 कॅरी 1. तसंच बघा मग काय येणार, 7 नंबर 1-1-1 बोथ आर 1. सम 1 कॅरी 1. सम 1 कॅरी 1. येस, कळालं का हे. येस मॅम. 6 ला काय येते, 6 ला हे असेल. ओके, बघा 6 असेल तर सम 1
हे फक्त काय करायचं आपल्याला एक्सपेरिमेंट आहे ना ते परफॉर्म करण्यासाठी हे आपण फुल ॲडरचं किट आहे. आणि हे सिम्युलेशन मध्ये काय आहे व्हेरीफाय युअर ट्रूथ टेबल किंवा जे हा फुल ॲडरचा जो ट्रूथ टेबल आहे तो व्हेरीफाय करण्यासाठी हे डायग्राम आहे. सिम्पली सर्किट वर क्लिक केलं की तुम्हाला सर्किट डायग्राम त्याची दिसते. त्याच्यानुसार अकॉर्डिंगली इथं 0 1 1 काय येणार मग सांगा मला. चला 0 1 1 ला काय झिरो येतं कॅरी 1. सम 1 कॅरी 1 असं जर लिहिलं तर काय येतं बघा. चेक करूया आपण. काय आहे इनकरेक्ट येते. म्हणजे काय येणार इथं सम 0 कॅरी 1 आउटपुट विल बी करेक्ट. ओके बघा हे फक्त व्हेरीफाय करण्यासाठी आहे. तुम्हाला हे दोन्ही हाफ ॲडर आणि फुल ॲडर कळालंय. समजले का इथपर्यंत. येस मॅम. येस मॅम. तसंच बघा हे अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो फुल ॲडर आणि हाफ फुल सबस्ट्रॅक्टर आणि हाफ सबस्ट्रॅक्टर करायचं. थिअरोटिकली पार्ट बघा जसं तुम्ही आतापर्यंत ॲडरचे हे बघितले रूल्स बघितले तसेच फुल ॲडरचे पण रूल्स बघितलेले आठवतात. बघा हाफ ॲडर म्हणजे काय. हाफ ॲडर हे पण कॉम्बिनेशनल हाफ सबस्ट्रॅक्टर हे पण कॉम्बिनेशनल सर्किट आहे. याच्यामध्ये काय केलं जातं परफॉर्मिंग सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 बीट्स जे 2 बीट्स काय केलं जातं सबस्ट्रॅक्शन परफॉर्म केली जाते. तसंच हाफ ॲडर फुल ॲडर मध्ये काय केलं जाते फुल सबस्ट्रॅक्टर मध्ये जसं केलं जातं किंवा फुल ॲडर मध्ये दोन्हीमध्ये पण काय केलं जातं 3 बीटचं ऍडिशन म्हणा किंवा सबस्ट्रॅक्शन म्हणा केलं जातं. आणि हाफ ॲडर किंवा सबस्ट्रॅक्टर मध्ये 2 बीटचे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन केली जाते. सिंपल आहे. फक्त काय केलं इथं हाफ मध्ये दोन्ही ए बी इनपुट्स आहेत डिफरन्स आणि बॉरो आउटपुट आहे. म्हणून ए आणि बी 0 0 असेल तर काय ना डिफरन्स 0 बॉरो 0 0 1 असेल तर डिफरन्स 1 बॉरो 1 1 0 असेल तर डिफरन्स 1 बॉरो 0 1 1 असेल तर डिफरन्स 0 बॉरो 0. म्हणजे अकॉर्डिंगली इथं ट्रूथ टेबल जसं आपण के मॅपिंग युज केलं तसंच के मॅपिंग युज करून आपण ते हे केलेलं आहे. मग इक्वेशन येते ए एक्सॉर बी हे सेमच येते आणि बॉरो इज इक्वल टू ए बार इंटू बी. तसंच फुल सबस्ट्रॅक्टर पण तसाच आहे. फक्त इथं काय केलंय तिथं मग अशी सी इन -1 केलं त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो बॉरो -1 म्हणजे बॉरो जो आलेला आहे पोझिशनचा त्याचा -1 करू शकता तुम्ही. म्हणजे बी इन असं तिथं लिहू शकता. तसंच डी इज नथिंग बट द डिफरन्स आणि बी आउट म्हणजे बॉरो आउट. मग ह्याच्या ट्रूथ टेबल नुसार आपण काय करू शकतो 0 0 0 असेल तर डिफरन्स 0 बॉरो 0 0 0 1 असेल तर डिफरन्स 1 बॉरो 1 0 1 0 म्हणजे डिफरन्स 1 बॉरो 1. तसंच बघा 0 1 1 म्हणजे डिफरन्स 0 बॉरो 1. ए काय आहे 1 0 0 डिफरन्स 1 बॉरो 0 1 0 1 डिफरन्स 0 बॉरो 0 1 1 0 डिफरन्स 0 बॉरो 0 आणि 1 1 1 डिफरन्स 1 बॉरो 1. हे त्याच्यावरून आपण काय काढू शकतो सिम्पली आपण हे एक्सपेरिमेंट हे काढू शकतो इक्वेशन्स एक्सप्रेशन्स काय येतं ए एक्सॉर बी एक्सॉरिंग बीन म्हणा किंवा सी इन -1 सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बी आउट इज इक्वल टू ए बार इंटू बिन प्लस ए बार इंटू बी प्लस बी इंटू बी इन. कशावरून काढलायचं हे के मॅपिंग युजिंग केलं तरी चालतंय किंवा हे असं इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हा डीप मध्ये तुम्हाला चॅप्टरचा आपला जो पॉइंट आहे ॲडर आणि सबस्ट्रॅक्टर हे तुम्हाला डीपली मी ते तुम्हाला त्यावेळेस सांगेन. आता फक्त तुम्ही प्रॅक्टिकली ते फक्त कसं येतं ते फक्त बघा. कळालं का हे सेम Yes, आहे ma'am. ॲडर आणि सबस्ट्रॅक्टर. फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन जे रूल्स तुम्ही युज केलेले आहेत ते हाफ ॲडर आणि फुल हाफ ॲडर आणि हाफ सबस्ट्रॅक्टर जे होते आता आपण काय बघणार आहोत फुल ॲडर आणि फुल सबस्ट्रॅक्टर बघणार आहोत. कळतंय का समजलं Yes. इथपर्यंत. Yes, ma'am. तुमचा आवाज येत नाहीये. यस यस कोणाला काय डाऊट आहे यस कोणाला काय डाऊट आहे का No, ma'am. Can I go to simulation part?
मॅम टेस्ट आहे आमची किती वाजता आहे टेस्ट? 3:30 वाजता. ओके, एवढं झाल्यानंतर हे करूया. कधी सांगितलं तुम्हाला टेस्ट सरांनी? काल मॅम. ओके, ठीक आहे. मग एवढं एक लास्टचं प्रॅक्टिकल घेऊन इथेच थांबूया. ओके मॅम. ओके, हे पण सेम आहे. हाफ सबस्ट्रॅक्टर, त्याला मी काय करते, सिम्पली पॉवर सप्लाय देते आणि त्यानंतर ए आणि बी ऍज इनपुट्स म्हणून देते. बघा आता 0-0 असेल तर काय येते, डिफरन्स आणि बोरो दोन्ही 0 आहेत. सिम्पली ऍड करते म्हणजे कळेल आपल्याला. 0-1 असेल तर काय येतं, दोन्ही 1-1 म्हणजे बोथ आर 1-1. 1-0 असेल तर काय येतं, डिफरन्स 1 बोरो 0. 0. 1-1 असेल तर काय येतं सांगा मला, दोन्ही 0-0. हे सिम्पली आपलं हाफ ऍडर आहे. तसंच बघा फुल सबस्ट्रॅक्टर मध्ये कसं येतंय, सिम्पली ऑन केलं त्याच्यानंतर बोथ आर 0-0, देन डिफरन्स आणि बोरो 0 ऍड करते मी. त्यानंतर 0-0-1 मग काय ना, दोन्ही 1-1. 0-1-0 त्याला काय येणार मग, दोन्ही 1-1. तसंच बघा 2 आणि 3 येईल का, काय येणार, 0 आणि 1 डिफरन्स 0 बोरो 1. 1-0-0 ला काय येणार, डिफरन्स 1 बोरो 0. 1-0-1 ला काय येणार, सिमिलरली 0-0. लास्ट 1-0-1 1-1-0 ला काय येणार, दोन्ही 0-0. तसंच 7 नंबरला दोन्ही 1-1. हेच आपलं फक्त फुल सबस्ट्रॅक्टर आणि फुल ऍडर इथपर्यंत आपलं एक्सपेरिमेंट संपलं. समजलंय? याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे? मॅम ते बीइन काय? कुठे? इथे ना, बी इन म्हणजे बोरो इन. जसं आपण कॅरी इन लिहिलं होतं तसंच बोरो इन, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं यासाठी बी इन लिहिले. म्हणजे प्रिव्हियस बोरो जो आहे तो ऍज इट इज आपण ऍज अ इनपुट म्हणून अप्लाय करतो, त्यामुळे त्याला बोरो इन असं लिहिलं जातं. कळालं? आणि बी आउट म्हणजे जे फायनल आपल्याला बोरो मिळतो तो. येस मॅम. कळालंय? इनपुटचा बोरो म्हणजे बी इन आणि आउटपुटचा बोरो म्हणजे बी आउट का? गुड. हा, समजलंय? येस मॅम. येस मॅम. नोटीस अशी आहे, काही जणांनी युटी दिली नाहीये, जास्त अब्सेंट आहे युटी मध्ये सगळेजण. युटीचे मार्क्स आज डिस्प्ले करते, तुम्हाला ग्रुपवरती शेअर करते. आणि मायक्रो प्रोजेक्ट मध्ये ओनली 12 ग्रुप्सनी शेअर केलेला आहे आणि लास्ट जणांनी ऍटलिस्ट 3 किंवा 4 ग्रुप मेंबर्स हवे आहेत. असे एका जणांनी, असे रोहन पावणे वगैरे आहेत, त्यांनी काय केलंय, एका ग्रुपमध्ये फक्त 2 जणच आहात, ते चेंज करा. 2 पेक्षा 3 आणि 4 हे असे ग्रुप आपल्याला मायक्रो प्रोजेक्टला हवे आहेत. समजते? कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 ग्रुप मेंबर्स हवे आहेत ग्रुपमध्ये. आणि ओनली 13 जणांनी मला ते शेअर केलेलं आहे. रिमेनिंग स्टुडंटनी का केलं नाहीये शेअर, कोणी सांगू शकताय? बॉईज मध्ये आणि गर्ल्स मध्ये फक्त 12 हे आलेले आहेत, मला फॉर्म्स आलेले आहेत, रिस्पॉन्सेस आलेले आहेत. काय करायचं मग? आणि लवकरात लवकर ते मला शेअर करा पटकन. मॅम प्रोजेक्ट कशावरती अपलोड करायचे? प्रोजेक्ट अपलोड आता सध्या तुम्ही टायटल सिलेक्ट करा. टायटल सिलेक्ट झालंय त्याच्या अकॉर्डिंगली आपण हार्डवेअर जे लागणार आहे ते कलेक्ट करा. आणि ते कलेक्ट केल्यानंतर हार्डवेअर मला ते सबमिट करायचं कॉलेजमध्ये येऊन. आणि जे रिपोर्ट वगैरे आहे ते मी तुम्हाला त्याचा वेगळी लिंक शेअर करते, त्यावेळेस तुम्ही तिथे शेअर करा. आणि असाइनमेंट सगळ्यांनी ह्याला केलेत का शेअर क्लासरूमला? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. मध्ये रोल नंबर 9. येस मॅम. नंबर 10 केलंय का तुम्ही सगळ्यांनी?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा कोणाला काही डाऊट असतील तर त्या वेळेस क्लिअर करत जावा आणि असाइनमेंट सगळ्यांनी शेअर करा आणि डीटीला ज्या युनिट टेस्ट दिली नाहीये अशा स्टुडंटनी त्याचं रिझन काहीतरी रिझन मला द्या की तुम्ही का ते हे केली नाही अटेंड केली नाही. ओके. 17 पासून 84 पर्यंत स्टुडंटनी हे दिलं नाहीये. 70 रोल नंबर पासून 84 रोल नंबर पर्यंत एकानेही युनिट टेस्ट दिलेली नाहीये. मॅम ते आपल्या कॉलेजचे नाही आहेत त्याच्यामुळे त्यांनी दिलं नाही. ओके ठीक आहे चालतंय. तसं असेल तर मग मी तुमच्या सीसीशी बोलते. तरी ही प्रॅक्टिस साठी दिली तरी चालेल. असं कुठे नाहीये की म्हणजे इथं दिलं म्हणजे तिथं द्यावी असं काही नाही का. तिकडे चालू होती त्यावेळेस. झाले मॅम. आमची झाली युनिट टेस्ट ma'am. झाली. ठीक आहे चालतंय. मग तुम्ही तरी पण प्रॅक्टिस साठी सोडवली तरी चालते. ठीक आहे. कुणाला काही Okay, डाऊट ma'am. आहे? हा. इथे कुणाला काही डाऊट आहे? नो मॅम. ठीक आहे चालतंय. मग लेफ्ट होऊ शकता. तुम्हाला एक्सपेरिमेंट शेअर करते मी आज.